नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेल्या की फ्रीजच्या ज्या माझ्याकडे कॉटन्सच्या बॅग्स आहेत ना, तर त्या खरंच उपयोगाच्या आहेत का? किंवा ह्या प्लास्टिकच्या डब्यांबद्दलही मला बऱ्याच वेळेस फ्रीज म्हणजे कमेंट्स असतातच की छान आहेत का? घ्यायचे आहेत का मीही? मग या कमेंट्सचा ना मी विचार करून ठरवलं की यावरती सेपरेट एक व्हिडिओज बनवूया. तर आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची फ्रीजबद्दलची उत्तरं देणार आहे. दिवाळीला आता 4 ते 5 दिवसात सुरुवात होणारच आहे आणि त्यासाठी ना फ्रीज हा माझा स्वच्छ करायचा होता, म्हणून मग मी फ्रीज स्वच्छ करून घ्यायचं ठरवलं. फ्रीज स्वच्छ केला मी बऱ्याच वेळेस बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. यावेळेस मी फ्रीज कसा स्वच्छ केला ते डिटेलमध्ये नाही दिलेलं आहे. फक्त फ्रीज स्वच्छ करताना ना मी यावेळेस खूप डीप क्लीन केलेला, कारण की ना बऱ्याचदा आपण वरती स्वच्छ करून घेत असतो फ्रीजला आणि त्याच्या खाचांमध्ये नंतर जी रबर गास्केट असते ना तिच्यामध्ये खूप म्हणजे बारीक धूळ किंवा अन्नकण अडकलेले असतात. संपूर्ण फ्रीज मी डिशवॉश लिक्विडनेच घासलेला आहे आणि अगदी स्मूथ स्पंज घासणी घेतली. त्याच्याने ना फ्रीजचा पार्ट आणि पार्ट मी म्हणजे असं हलक्या हाताने घासला आणि त्यामुळे ना स्क्रॅचेस पण पडत नाही आणि म्हणजे जो वास असतो ना फ्रीजला तो येत नाही. या मॅट होत्या त्याही मला घासून घ्यायच्या होत्या, कारण की बारीक आपलं म्हणजे ज्यावेळेस लिक्विड काहीतरी आपण फ्रीजमधून काढत असतो ना, तर काही डाग पडतातच त्यांना. तर मी अगदी मस्तच त्यांना आपल्या घासणीनेच आणि लिक्विडने घासून घेतलं. बरेच जण माझ्याकडून यांची लिंक मागता, पण हे मी नाशिकच्या सोनी गिफ्ट मधून घेतलेलं आहे, त्यामुळे याची माझ्याकडे लिंक नाही आणि ऑनलाईन वस्तू म्हणजे परफेक्ट असतील की मला तेही मी माहीत नसतं, म्हणून मग मी ना तुम्हाला लिंक देत नाही. बऱ्याच ताईंना माझ्याकडून लिंक मागत असतात, पण तुमच्या गावात जेही लोकल शॉप असतं ना मॅट्स भांड्यांचं किंवा प्लास्टिकच्या वस्तू मिळतात, तिथे नक्कीच या मॅट्स तुम्हाला मिळतील. मला ना क्रॉकरी युनिटी स्वच्छ करायचं होतं. मागच्याच 2-3 व्हिडिओपूर्वी ना मला एका ताईंनी क्रॉकरी युनिट दाखवा असंही सांगितलं होतं. मग मी आता दिवाळीसाठी ते स्वच्छ करतच होती, तर त्यामुळे तेही तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. त्यामधील ज्याही वस्तू होत्या ना तर त्या मी सगळ्या आपल्या साध्या लिक्विडनेच अगदी हलक्या हाताने घासून घेतलेल्या. दिवाळीसाठी आता काही डबे लागतील, तर मग तेही मी स्वच्छ करून घेतले की सामान वगैरे काही भरायचं एक्स्ट्राची वेळ आली तर डबे आपल्याकडे हवेत म्हणून. आणि ऑलरेडी माझी भांडी तुम्ही बघतच असतात. मी म्हणजे एकदम घासत नाही. हे क्रॉकरी युनिटचं कसं जास्त यूज होत नाही वस्तू, म्हणून मग मी ते सगळं काढून घासून घेतलेलं आहे. पण स्टीलची भांडी माझी नेहमीच घासली जातात. मुलींना ना मी शाळेसाठी म्हणजे टिफिनला पराठे दिले पनीरचे आणि ही सगळी कामं करायची होती ना, म्हणून मग मला असं म्हणजे जेवण पण होईल आणि नाश्ता पण होईल असं मी पराठे बनवून घेतले. आणि नंतर जी फ्रीज मी सरकवलेला होता फ्रीज, तर ती जागा ना मी झाडून आणि पुसून घेतली, स्वच्छ करून घेतली. फ्रीजच्या मागची टाईल्सही मी पुसून घेतली. पण मी ते सगळं शूटिंग केलेलं नाही आहे, कारण की या सगळ्या म्हणजे स्वच्छता करताना आपल्याला असं होतं की एकदाचं कधी स्वच्छ करू, आणि शूटिंग करताना ना बऱ्यापैकी वेळ जातो. क्रॉकरी युनिट ना मी झूमचं जे ॲम्वेचं झूम लिक्विड आहे ना त्याच्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे, कारण क्रॉकरी युनिट हे गेल्या 6 महिन्यापासून स्वच्छ केलेलं नव्हतं. सगळी भांडी म्हणजे जेही मी इथं ज्याही वस्तू ठेवते ना त्या सगळ्या मी यावेळेस घासून घेतलेल्या आहे, छान उन्हात वाळवून घेतल्या आणि त्यानंतर मी ह्या सगळ्या ऑर्गनाईज करत आहे. दिवाळीसाठी ना मी परत म्हणजे किचनची साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे. तुमची झाली का दिवाळीची स्वच्छता पूर्ण घराची, ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. नवरात्रीचं 1-2 दिवस मी केलेलं म्हणजे घर आवरलेलं, पण नंतर ना मी परीक्षेसाठी थांबवून घेतलं, कारण की मुलींचा अभ्यास घेणं तेही गरजेचं होतं. आपण ना ह्या सगळ्या वस्तू घासायला काढून घेतो, पुसून टाकतो कपाटं, पण रसण्याच्या वेळेस ना फारच म्हणजे किचकट वाटतं हे सगळं. कारण की ना
आपली एनर्जी जरा डाऊन झालेली असते ज्यावेळेस आपण रचणार असतो त्यावेळेस. म्हणून मग आपल्यालाही कंटाळा आलेला असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे की आता हे नीट दिसतंय की नाही, आणि जो बाहेर चांगल्या चांगल्या सगळ्या वस्तू आपण नीटनेटक्या रचून टाकतो, आणि जे अगदी किरकोळ सामान असतो ना, जो आपल्याला काही आवडतो काही आवडत नाही, त्याला कुठे टाकायचा किंवा त्याला कसा रचायचा, हा खूप मोठा प्रश्न समोर येतो. आणि त्यामुळे ना जरा कामाला लेट होतं, कारण की विचार करण्यात ना आपला बराच वेळ जात असतो. अशा प्रकारे मी क्रॉकरी युनिट म्हणजे ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे. यावेळेस मी जरा चेंजेस केले. सगळ्या म्हणजे ज्या पितळी वस्तू होत्या ना त्या बाजूला काढून घेतल्या, आणि इथे फक्त मी खालच्या शेल्फमध्ये ना मी लक्ष्मी माता आणि हे जे माझ्याकडे दीप लक्ष्मी आहेत ना ते ठेवल्या. मी हे बाहेर ठेवत होती टी व्ही युनिटच्या इथे, पण ना कधीतरी काय होतं, पाहुणे येतात, लहान मुलं असतात ना सोबत, ते सारखं हात लावतात आणि पडायची ना भीती वाटते. मग त्यामुळे ना मी हे क्रॉकरी युनिटमध्ये बऱ्याच वस्तू ठेवून दिल्या, कारण की ना बऱ्याच 1-2 वेळेस आमच्याकडे पाहुणे आलेले आणि लहान मुलं शेवटी हात लावणारच, तर त्यांनी ना बऱ्याच माझ्या काचेच्या वस्तू फोडून टाकल्या. म्हणून मग मी ह्यावेळेस की जे शोच्याही वस्तू आहेत त्या क्रॉकरी युनिटमध्ये ऑर्गनाईज करून घेतलेल्या आहेत. हे जे केळीचं प्लांट आहे ना ते फक्त स्वच्छ करायचं राहिलं, त्याला धुवायचं होतं, पण उन्नतीलाही तेच पाहिजे होतं. आणि त्याची जो बेस आहे ना, जी कुंडी आहे तीही सिरॅमिकची आहे, म्हणून मग मी ते आधी बाजूला ठेवून दिलं की जेणेकरून उन्नतीने हात लावू नये. या प्रकारे ना मी सगळे बाउल्स, ग्लास, नंतर डिनर सेटचे जे बाऊल आहेत, काचेचे बाऊल आहेत, ते ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत प्रत्येक शेल्फमध्ये. मला इथे बोलताना ना हसू येतंय. उन्नती बाजूलाच बसली. ती म्हणते, माझ्याबद्दल असं सांगते का व्हिडिओमध्ये? या वस्तू थोड्याच दिसत आहे, शेल्फ पण 4-5च दिसत आहेत, पण हे स्वच्छ करणं, ते भांडी म्हणजे जेही बाउल्स होते, जेही ग्लास होते, ते घासून, वाळवणं, पुसून ठेवणं, याला माझा बराच वेळ गेला. म्हणजे जवळपास ना 4 ते 5 तास लागले. पण ज्या कामाची आपल्याला आवड असली ना, ते काम करण्याचा ना आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. मग हे असं कामं करणं माझं आवडीचा भाग आहे, म्हणून मला ह्या कामांचा कधीच कंटाळा येत नसतो. थकवा आला ना, पण ज्यावेळेस सगळं घर अगदी चकचकीत दिसतं ना, त्यावेळेस माझा संपूर्ण थकवा हा निघून जात असतो. आपल्याकडे ना म्हणजे रोजसाठी एक काम असणं हे पण आपली भाग्याची गोष्ट आहे. अनेक लोकांना ना कामच नसतं, तर त्यांचा दिवसही जात नाही. त्यांचा म्हणजे 1 तास घालवणंही खूप कठीण वाटतं. अशी बरीच लोकं आहेत बघा. म्हणून ना म्हणजे मी आनंदी आहे जी ही कामं करते. मला त्यामध्ये म्हणजे असं कमीपणाही वाटत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मी खुश आहे की हे कामं केल्यामुळे माझा वेळ जातो. नंतर म्हणजे अगदी सगळं घर चकचकीत राहण्यासाठी मदत होते. कोपऱ्यानं कोपरा स्वच्छ होतो. आणि संध्याकाळी आपल्या घरात आपली मुलं, आपले मिस्टर हे ज्यावेळेस थकून घरी आलेले असतात ना, त्यांच्यासाठी म्हणजे संपूर्ण सगळ्या वस्तू नीटनेटक्या जागेवर असणं, स्वच्छ बेड असणं, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. फ्रीजच्या बॅक साईडला जे पाणी जमतं ना, तर तिथे धूळ कुठून जमली असेल, मला तर हेच समजत नव्हतं. प्रचंड तिथे धुळीचे ना असे गोळे पाण्यामध्ये जमा झालेले होते. मला स्वच्छ करायलाही खूपच वेगळंच म्हणजे नको वाटत होतं, पण ते मला स्वच्छ करणं गरजेचं वाटलं. म्हणून मग मी संपूर्ण तेही, आता हे जे मी दाखवलं तुम्हाला अगदी काही सेकंदाचा भाग दाखवलेला आहे स्वच्छ करताना, पण जवळपास हा फ्रीजची बॅक साईड मला स्वच्छ करायला ना पाऊण तास लागला असेल. कारण की तिथे म्हणजे धूळ, आणि तिथे जर पाणी जमलं ना डेंग्यूचे डास तयार होतात, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून तुमच्या घरीही फ्रीजची जी बॅक साईड आहे ना ती नक्कीच स्वच्छ करा. आणि या दिवसामध्ये ना डेंग्यूचे डास तयार होण्यासाठी पोषक वातावरण असतं. म्हणून मग बऱ्याच जणांना आपण ऐकतो पावसाळा आणि हिवाळा लागण्याच्या पूर्वी की डेंग्यू झालेला आहे, तर ह्या पाण्यामुळे पण बऱ्याचदा डेंग्यू होत असतो. तर पाण्यामध्ये म्हणजे जे डास तयार होतात ते गॅस ओट्यावरती तर भरपूर पसारा झालेला होता. मला वाटत होतं आता तो कसा आवरायचा. म्हणजे पसारा बघितला ना तर जे मेन काम असतं ऑर्गनाईज करायचं ते पटकन होऊन जातं, पण जे इतर अगदी छोट्या मोठ्या वस्तूंनाच स्वच्छ करून ठेवणं, त्या कुठे ठेवायचा हा खूप मोठा प्रश्न असणं.
मी ना तुम्हाला आता सांगणार आहे की फ्रीजमध्ये आपल्याकडे ज्या कॉटनच्या बॅग्स असतात त्या हव्यात, की प्लास्टिकचे डबे हवेत, किंवा स्टीलचे डबे हवेत, किंवा काचेचे. ह्या चारींमधला मी डिफरन्स सांगणार आहे. कारण की ना मी थोडं याबद्दल निरीक्षण केलेलं आहे, तुम्हीही केलं असणार. तर म्हणजे आणि आपल्या फ्रीजमध्ये बऱ्याच वेळेस बघा पसारा होतो ना, तर कुठल्या वापरामुळे पसारा होत नाही हे पण सांगणार आहे. तर प्लास्टिकचे डबे, ज्या बॅग्स आहेत कॉटन किंवा काचेचे आणि स्टीलचे, यांच्यापैकी मला म्हणजे ना वापरण्यासाठी प्लास्टिकचे डबे म्हणजे चांगले वाटतात आणि स्टीलचे 2 नंबरला. कारण प्लास्टिक कसं लो मेंटेनन्स आहे, इझिली तुटत नाही. काचेचे आपण जर वापरले तर काच ना लहान मुलं असतील तर पडू शकतं, फुटू शकतं. ज्यावेळेस आपण जेवण बनवतो ना, तर त्यावेळेस घाईमध्ये काच हातातून निसटू शकतो. म्हणून प्लास्टिक आणि इझिली क्लीन पण करता येतं. तर आणि प्लास्टिक अव्हॉइड करायचं म्हणजे आपल्याला प्लास्टिक नको असेल तर आपण त्यामध्ये कॉटनचा कपड्यांचा यूज करू शकतो डब्यात, आणि किंवा टिश्यू पेपरचा. भाज्या चांगल्या आणि प्लास्टिकच्या डब्यात ना भाज्या जास्त दिवस टिकतात. ह्या कापडी पिशव्या आहेत. कापडी पिशव्यांबद्दल मला बरेच प्रश्न आले. कापडी पिशव्या बेस्ट आहेत, पण याचा ना एक पॉईंट हा आहे की याच्यात पालेभाजी जर आपण ठेवली तर ह्या पिशवीला बुरशी लागते आणि पालेभाजी जास्त दिवस टिकत नाही. म्हणजे एक दिवस पण कशी तरी राहते आणि ती कोरडी होते यामध्ये. आता हा कढीपत्ता बघा, कढीपत्ता जर या बॅगेत ठेवला ना तर तो सुकून जातो. आणि प्लास्टिकच्या डब्यात जर आपण कॉटन कपड्यात गुंडाळून ठेवला किंवा टिश्यू पेपरमध्ये, तर हा कढीपत्ता कमीत कमी 15 दिवस तरी चांगला राहील. आपण तर तसं एवढे दिवस वापरत नाही, पण मी एक फॉर एक्झाम्पल दिलेला आहे. आणि कोरड्या म्हणजे काकडी, गाजर, टमाटे, भेंडी, सिमला मिरची, यासाठी ना ह्या कापडी पिशव्या चांगल्या आहेत. आता मी ना फ्रीजमध्ये ठेवते यामध्ये भाज्या, पण मी ना फळांसाठीही या पिशव्यांचा खूप वापर करते. कुठे फायदा होतो मला म्हणजे ना, आपण ज्यावेळेस फ्रूट्स आणतो तर आता बघा बऱ्या प्रमाणात म्हणजे ना चिलटे होतात या वातावरणामध्ये. तर फ्रूट्सवरती कितीही जाळी झाका, नॅपकिन झाका, पण ना हे चिलटे फिरतातच. मग फ्रूट्स ना मी या पद्धतीने भरून ठेवते ना, या बॅग्सचा मला खूप छान उपयोग होतो. फ्रीजमध्ये तुम्हाला ठेवायचं असेल तर कमी जागेमध्ये ह्या पिशव्या म्हणजे आपल्या बॉक्समध्येच मावून जातात आणि फ्रीजमध्ये खूप पसारा होत नाही. फक्त पालेभाजीसाठी आपल्याला डब्यांचा वापर करावा लागतो. स्टीलचे जे डबे असतात ना, त्यामध्ये पण प्लास्टिकच्या कंपॅरिटिव्ह म्हणजे तितके दिवस भाजी टिकत नाही, किंवा टिकली ना तर तितकी फ्रेश राहत नाही. म्हणून मग ना प्लास्टिकचे डबे मला बेस्ट वाटलेले आहेत. मी हा तुम्हाला डिफरन्स सांगितलेला आहे. फ्रीजमध्ये पसारा न होण्यासाठी काय करायचं, की जे वरचं शेल्फ असतं ना, तर तिथे कढीपत्ता, मिरची, म्हणजे जे आपल्याला अगदी कोथिंबीर, हे हाताशी लागतं ना, रोज लागत असतात या वस्तू, तर त्या वस्तू तिथे ठेवायच्या. नंतर सेकंड शेल्फमध्ये भाज्या आणि नंतर जे दुधाचे वगैरे पदार्थ असतात ना, तर ते ठेवायचे की जे आपल्याला समोर दिसतील. आणि शिल्लक राहिलेल्या ज्या भाज्या वगैरे फ्रीजमध्ये स्टोअर करतो ना आपण, तर त्याही समोर ठेवायच्या, की जेणेकरून ना म्हणजे नाहीतर काय होतं, आपण ठेवून देतो आणि 2-3 दिवस ना शिल्लक राहिलेल्या वाटीभर भाजी, काही छोटी पातेलीभर भाजी ना मागेच राहून जाते आणि ते फ्रीजमध्ये खूप जास्त खराब वास येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ते मागेच राहतं आणि 8-1 दिवसही लक्ष जात नाही बऱ्याच वेळेस. म्हणून मग ना नेहमी फ्रीज ऑर्गनाईज करताना ना डोळ्यांना म्हणजे खूप साऱ्या भाज्या तर आणायच्याच नाही. इझिली जर मिळत असतील तर बऱ्याचदा आपण भाज्या आणत असतो, काकडी, गाजर, टमाटे, हे डोळ्यांसमोर दिसत नाही ना, तर ते बऱ्याच वेळेस ना म्हणजे असे वाळून जातात, काही टमाटे सडून जातात, काही भाज्या खराब होतात आणि आपल्याला त्या डस्टबिनमध्ये फेकाव्या लागतात. असं प्रत्येकासोबत घडतं आणि आपले पैसेही वाया जातात, वेळही वाया जातो. म्हणून अगदी मोजक्याच वस्तू आणायच्या आणि त्या अगदी निवडून छान निवडलेल्या भाज्याही आपण पटपट करून टाकतो. एखादी निवडलेली भाजी नसेल ना, तर आपण त्याचा कंटाळा करतो. म्हणून फ्रीजमध्ये पसारा न करण्यासाठी या गोष्टी खूप उपयोगी आहेत.